नमस्कार, माझं नाव करिश्मा मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत हॉटेल सारखा चवीचा पनीर कोरमा. तर इथे मी पनीर घेतला आहे 250 ग्रॅम आणि त्यासाठी लागणारे साहित्य 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तमालपत्र 2 घेतली आहेत. हिरवी इलायची 6 घेतली आहेत आणि 1 मोठी काळी इलायची घेतली आहे आणि त्यासोबत 2 दालचिनी घेतली आहेत. अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि इथे मी 10 ते 15 काजू भिजत घातले आहेत पाण्यामध्ये. काजू मी अर्धा तास भिजत घातले होते आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर पनीरचेही आपण मोठे काप करून घेणार आहोत. तर इथे कढई तापवण्यासाठी ठेवली आहे मी आणि त्यामध्ये अर्धा माप तेल घालून घेते आणि इथे मी इलायची घालून घेतली आहे, हिरवी इलायची आणि काळी इलायची. इलायची तेलामध्ये थोड्याशा फुगल्यासारख्या दिसल्यास तर त्यामध्ये आपण आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेले घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता इलायची फुगली आहे आणि कांदा टोमॅटो घालून घेत आहे आणि त्यालाही परत एकदा आपण छान असं परतवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आल्याचे तुकडे चिरून घेतले आहेत आणि आल्याचे तुकडे घालून घेते आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत परत एकदा. आणि आता आपण यामध्ये भिजवलेले काजू घालून घेणार आहोत. काजू घातल्यानंतर परत एकदा छान त्याला परतवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून घेतल्यानंतर आपल्या जे कांदा टोमॅटो आहेत सगळे मसाले ते पटकन शिजतात, त्यामुळे इथे मीठ घालून घेणार आहोत आणि 5 मिनटं झाकण लावून ह्याला छान वाफ काढून घेणार आहोत. तर वाफ छान आली आहे बघू शकता आणि मिठाचं पाणी सुटल्यामुळे त्यातच आपले कांदे आणि टोमॅटो छान मऊसूत शिजले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही. तर आपण गॅस आता बंद करून घेऊया. इथे मी पनीर उभ्या आकाराचे चिरून घेतले आहे. तर त्यासाठी आपण पनीरला मसाला कोटिंग करून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा चमच्यापेक्षा कमी लाल तिखट घातला आहे आणि चिमूटभर हळद आणि चिमूटभर गरम मसाला घालून घेतला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आपण त्यामध्ये थोडीशी दही मी फेटून घेतली आहे आणि दही आपण छान मिक्स करून घेणार आहोत. तर हे सगळे मसाले अगदी चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पनीरला लावण्यासाठी आपलं हे बॅटर रेडी झालं आहे. तर आपण हे सर्व बॅटर पनीरला कोटिंग करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पनीरला कोटिंग करून घेत आहे. अगदी हळुवारपणे असं करून आपण वर खाली करून आपण हे सर्व मसाले छान पनीरला कोटिंग करून घेणार आहोत. तर आपले सर्व मसाले पनीरमध्ये छान मुरतात त्यामुळे आणि त्याची चवही खूप छान लागते. तर इथे आपलं कढईतलं सारण गार झालं आहे. तर आपण आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि ही सिक्रेट ग्रेव्ही म्हणजे ढाबा आणि रेस्टॉरंटमध्येही अशाच पद्धतीने ग्रेव्ही तयार केली जाते. महत्त्वाचं म्हणजे जे आपण काळी मोठी इलायची घालतो ती म्हणजे इथे आवर्जून घालायची असते. काळी आणि हिरव्या इलायचीने फ्लेवर खूप छान येतो. आणि इथे मी 1 चमचा गरम मसाला घालून घेत आहे आणि थोडासा गरम मसाला मी काढून ठेवला आहे. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून अगदी बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतले आहे आणि त्यामध्ये 2 दालचिनी घालून घेतले आहेत आणि 2 तमालपत्रही घालून घेतले आहेत. तेलामध्ये मसाले खडे टाकत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण जिरे घालून घेणार आहोत. तर जिरे वगैरे आपण घातल्यानंतर कोटिंग केलेले पनीर
पनीरचे काप आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि म्हणजे जो आपण फोडणीला सगळे खडे मसाले घातले आहेत त्याचा वास ही आपल्या पनीरला लागेल, त्यासाठी इथे मी मसाल्यामध्येच पनीरचे काप घालून घेत आहे. असं केल्यानंतर खड्या मसाल्यांचा वास पनीरला लागतो आणि पनीरलाही खूप खमंग अशी चव येते खाताना. पनीर घातल्यानंतर ही गॅस आपल्याला पूर्ण लो असं ठेवायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेली मिक्सरमधली ग्रेव्ही आता आपण या पनीरवर ओतून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पनीरवर ओतून आणि अगदी हळुवारपणे आपल्याला ही ग्रेव्ही पसरवून घ्यायची आहे. ग्रेव्ही आणि पनीर खाली चिकटणार नाही याची काळजी घेत म्हणून गॅस पूर्ण लो असा ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण राहिलेली हळद ठेवली होती थोडीशी, ती आपण घालून घेणार आहोत. लाल तिखट घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता किती सुंदर आपली ग्रेव्ही सोबत पनीर छान शिजत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आणि रंगही खूप सुंदर आल्यासारखा दिसत आहे. मी किती व्यवस्थित आणि हळुवारपणे पनीर आपले ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेत आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी करत आहे. तर इथे बघू शकता आपला हॉटेलसारखा पनीर कोरमा दिसत आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. तर आपण कोरमा अगदी पातळ ठेवायचा नाही, थोडंसं घट्ट असं ठेवायचं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे फ्रेश क्रीम घालून घेत आहे. दुधाची साय घालून घेत आहे इथे मी आणि ग्रेव्ही खाली चिटकू नये म्हणून मी इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि आता त्याला क्रीम आणि पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ आपण जपूनच घालणार आहोत कारण की आपण पनीरलाही मीठ लावून घेतलं होतं आणि ग्रेव्हीमध्येही जे वाटण तयार करून घेणार होतं त्यालाही मीठ घालून घेतलं होतं. त्यामुळे इथे मिठाचा वापर जरा जपून करायचा आहे. तर छान मिक्स करून आपण झाकण लावून 1-2 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत. तर इथे 2 मिनटं झाली आहेत आणि बघू शकता तुम्ही पनीर कोरम्याला छान असं तेल सुटलं आहे आणि आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. पनीर कोरम्याचा वास अगदी घरभर दरवळत आहे. इतका सुंदर वास येत आहे. अगदी हॉटेलपेक्षाही भारी आपली पनीर कोरमा रेडी झाली आहे. तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. इथे आपली हॉटेलसारखी पनीर कोरमा रेडी झाला आहे. खूप सुगंध छान येत आहे पनीर कोरम्याचा आणि इथे बघू शकता आपले पनीर ही छान मसाल्याला छान कोटिंग झाले आहेत आणि पनीरचा रंगही बदललेला दिसतोय. तर तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही ही खूप सुंदर झाली आहे. खूप थिक अशी ग्रेव्ही झाली आहे. जशी हॉटेलमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपली पनीर कोरमा दिसत आहे. तर मी तुम्हाला पनीर कोरम्याची चव सांगत आहे. तर पनीर कोरमा हा चवीला इतका अप्रतिम झाला आहे आणि तो चवीला खूप सुंदर लागत आहे. त्याची पनीर कोरम्याची ग्रेव्ही तर एकच नंबर झाली आहे आणि त्यामध्ये पनीर छान मिक्स झाल्यामुळे अगदी असं हॉटेलपेक्षाही भारी चव आली आहे. पनीर कोरम्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा.